आलेलो आहे भक्त निवासच्या इथे. चालू आहे की बंद आहे माहिती नाही, विचारू आपण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या भागात आपण वेळेश्वरपर्यंतचा प्रवास बघितला. या भागामध्ये आपण बघणार आहोत देवदर्शन आणि समुद्र सफर. चला तर मग. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी त्रिपुरी पौर्णिमा झाली. नजारा अद्भुत असेल नाही. मंदिराच्या मुख्य दारातून आत प्रवेश केल्यावरती आपल्याला भव्य दिव्य असे त्रिपूर नजरेस पडतात. मंदिर परिसरात थोडा फेरफटका मारला. सर्वप्रथम श्री देव गावराखा, काळभैरव, झोलाई देवी, सालभाई देवी आणि भूताई देवी यांचे दर्शन घेतले. नंतर श्री देव वेळेश्वरांचे दर्शन घेतले. श्री देव वेळेश्वराय नमो नमः. नमो नमः. नमो नमः. नमो नमः. श्री देव वेळेश्वराय नमो नमः. श्री देव वेळेश्वराय नमो नमः. श्री देव वेळेश्वराय. तिथेच मग थोडा वेळ नामस्मरणाला बसलो. खूप जुनी अशी ही विहीर आहे आणि ह्या विहिरीतील पाणी अतिशय गोड आहे आणि बाजूला समुद्र असला तरी पण पाणी गोड आहे. देवाचा अभिषेक करण्यासाठी इथूनच पाणी घेतले जाते. इथे नंदी महाराजांना सुद्धा वस्त्राने सजवले जाते.
मुख्य देवळाच्या बाजूलाच महागणपतीचे आणि विष्णूंचे मंदिर आहे. नाव काय तुमचं? या ठिकाणी कधीही आलो की मी अभिषेकासाठी काही मूल्य देणगी म्हणून देत असतो. हे या मंदिराचं आहे. हे मंदिर त्याचं जीर्णोद्धार आहे. 2 तारखेच्या सुरुवात करणार. पावसाळ्यात त्याचा प्रॉब्लेम होतो, पूर्ण भरतं पाणी आणि आता ते सगळे मोडकळी झाले ना, त्याच्यामुळे नदी आणि 5,000च्या वरती जर कोणी देणगी दिली 5,000 किंवा 5,000च्या वरती तर मग बॉलवर नाव त्याचा फोटो काढून टाकलं ते चालेल. देवदर्शन झाल्यावर आपण आता आलो आहोत सुंदर अशा समुद्रावरती. वाव, अप्रतिम. जबरदस्त, अद्भुत नजारा आहे. लांबवर कोणीही नाहीये, फक्त आणि फक्त आपणच आहोत. कसं वाटतंय? लाटांचा आवाज, मजा आली. क्या बात, क्या बात. सुंदर सुंदर सनसेट होतोय. अद्भुत दृश्य आहे. आणि लांबवर कोणीही नाहीये, असा हा आपला वेळणेश्वरचा समुद्र किनारा. क्या बात है. चला आता अंधार पडत चाललेला आहे. थोडं रूममध्ये जातो आता, कारण काय आता कोणच नाही आहे इथे. संधीप्रकाश आहे आणि मागे अंधार पडलेला आहे. लाईट चांगला असल्या कारणाने चेहऱ्यावरती चांगला प्रकाश पडतोय. अजून एक 2-3 मिनटं आपण थांबू समुद्रावरती आणि मग रूमवरती जाऊया. खूप मस्त, अफाट, क्या बात आहे.
आता माझ्या चपला कुठे ठेवलेत ते मला लक्षात नाही आहे. तर बघूया इकडे का तिकडे. चला उद्या सकाळी ऊन असेल कदाचित, तरी पण बघूया आपण, प्रयत्न करू समुद्रावरती यायचा. सकाळचा समुद्र बघूया आपण. बाय बाय. रात्रीच्या जेवणामध्ये आहे कढी आणि खिचडी, बरोबर तोंडी लावायला पापड आणि लोणचं. खूप चविष्ट आहे. दुसरा दिवस उजाडला. सर्व आटोपून नाश्त्याची वाट बघत झोपाळ्यावर बसलोय. नाश्त्यासाठी मिसळ मागवलेली आहे. काल मी खाल्ली होती, म्हणजे आज पुन्हा खाऊया. चांगली टेस्ट चांगली आहे. ताक तर झालंच पाहिजे. तर आता इथून निघायची वेळ झालेली आहे. निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. खूप छान स्टे झाला माझा रात्री. हे मागे तुम्ही बघतायत ते तिथे मी राहिलो होतो. नेक्स्ट टाईम इकडेच येईन असा विचार करतोय. चला आता वेळ झालेली आहे वेळणेश्वरला बाय बाय करायची. तर आपण आता निघतोय. नाश्ता झालेला आहे, रूम लॉक केली, चावी त्यांच्याकडे दिलेली आहे. आता आपण निघूया चिपळूणकडे जायला. चला बाय बाय वेळणेश्वर. आता आपण बस स्टॉपवरती जाऊया. तुम्हाला दाखवतो इथे आपण काल पण गेलेलो, आज पण गेलेलो. वेळणेश्वराचं मंदिर बस स्टॉप आलेला आहे. चला आता भेटूया आपण डायरेक्ट चिपळूणच्या रेल्वे स्टेशनवरती. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा आणि आपली आपली काळजी घ्या. मागचा भाग वेळणेश्वरपर्यंतचा प्रवास असा होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की विजिट करा.